याची रेकॉर्डिंग सगळ्यांना, पण रेकॉर्डिंग शक्यतो आपण या क्लासच्या आता शक्यतो नाही देऊ शकत. ठीक आहे, आठवलं मी आता हे करतो. ठीक आहे. फेअर अँड लवली म्हणजे काय? पाऊच पुडी म्हटलं मी. पाऊच पुडी आहे की नाही. पण इथं काय योग्य अयोग्य असा अर्थ घेऊ आपण. फेअर अनफेअर. चला, समजलं सर्वांना मला काय सांगायचं होतं? तर अशा पद्धतीनं प्रिफिक्स म्हणजे काय हे समजून घ्या. फक्त योग्य रीतीने समजून घ्या. आता इथं आलं होतं आपलं हेल्दी, अनहेल्दी. इथं थोडं हे राहिलेलं आहे. गॅस. हेल्दी, अनहेल्दी. हेल्दी म्हणजे काय? आता सांगितलं ना मी तुम्हाला. सांगा बरं आता. काय सांगितलं होतं? हेल्दी म्हणजे काय? आता सांगितलं होतं. हेल्दी म्हणजे निरोगी, उत्साहवर्धक, निरोगी, उत्साही, ताजा तवाना, आहे का नाही. आणि अनहेल्दी म्हणजे काय? आजारी, आळशी, आहे का नाही. आजारी, आळशी, घेतलेला, दुःखी आत्मा, रोगी. ओके. जसं अनफिटचं येतं तसंच अनहेल्दीचं पण येतं. हे लक्षात ठेव. इज दॅट क्लिअर? आता हे सगळे वर्ड जर पाहायला गेलं तर आपण अनचे घेतोय. अन हा प्रत्यय लागलेला घेतो. ठीक आहे. पण आता मी जनरली तुम्हाला काही वर्ड विचारणार आहे, तुमचा अभ्यास कसा आहे ते बघण्यासाठी. ठीक आहे. आता मी तुमच्याकडनं विचारणार आहे, मी इथं तर दिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला विचारणार आहे. आर ई प्रत्यय लावून काही शब्द, त्याच्यानंतर पी आर ई चे शब्द सांगायचे, आणि काही नाही DIS चे शब्द सांगायचे. ठीक आहे. एक, दोन आणि तीन. पाहूया कोणी कोणी अभ्यास केला, किती किती अभ्यास केलाय. ठीक आहे. ओके. आता कळते कोणी कोणी अभ्यास केला, कोणी कोणी नाही, कोण कोण अभ्यास करते. क्रांती पाटील अनम्यूट व्हायचंय. काय प्रॉब्लेम आहे? हॅलो. सर मगाशी क्रांती. तुम्ही अनम्यूट केलं. हम्म. मी मग काय झालं उतरलेले तो? म्हणजे अनम्यूट व्हायले होते पण. सर हॅलो. हा बोल बोल, मांजर आडवं गेलं. हॅलो. हा बोल. नाही सर. सर रेंज नव्हती. हम्म. प्रॉब्लेम येत होता. चल मला रिचे उतर सांग गेले. आता. ओके. टेल मी नाउ एनी two or three examples use of re prefix in a new words. Create a new word. So tell me. रीड. सर रीड. रीड. रीड कसं येईल? रीड. रीड हा ऑलरेडी शब्द आहे. रीड रेडी. करण्यापेक्षा रेडी नाही होत. रेडी सर रेडी. हो. हे शब्द चल, हे या शब्दाचं बनव प्रिफिक्स. या शब्दाचा प्रिफिक्स बनव. हॅलो, दिसतंय का? ओके सर. हे हे काय बनवलंय हो मी? सर काय शब्द आहे? दिसतंय. काय शब्द आहे हा? अरे हा राईट. शब्द. हा राईट. याचा बनव प्रिफिक्स. सांग लवकर. ओके सर. ओके नाही, उत्तर सांग. रीराईट. हा व्हेरी गुड. रीराईट. हा राईट राईट, व्हेरी गुड. रीराईट. ओके. रीराईट. आता मी तुला मदत केली एका शब्दाला, मला आणखी एक शब्द सांग.
सांग. ओके सर. तुला मी हिंट देऊ? एक रियूज. हिंट. रियूज. ओके, व्हेरी गुड. यूज, रियूज. तर हिंट द्यायची काही गरज पडली नाही तुला. यूज आणि रियूज दोन्हीचा अर्थ सांग. सॉरी, दोन्हीचा अर्थ सांग मला. यूज, रियूज. सर रीराईट म्हणजे बरोबर. नाही. कोणीतरी अर्थ पाठवा. नाही, अर्थ सांग मला. सर तू सांगितलं ना. आवाज येत नाही. एकच मिनिट हा. चॅट मध्ये कोणी तोपर्यंत अर्थ पाठवा की कोणतरी. एकच मिनिट हा बाळा. आता येतो का आवाज? हॅलो. ओके. हो सर. हो सर. ठीक आहे. यूज म्हणजे वापर आणि रियूज म्हणजे वापरणे. हॅलो सर. हॅलो सर. अरे यूज, एक मिनिट थांब. यूज म्हणजे वापर आणि रियूज म्हणजे काय सांग बरं? पुनर्वापर. वापरणे. रियूज म्हणजे वापरणे. परत परत वापरणे. पुन्हा वापर, परत वापरणे, पुन्हा वापर करणे, पुन्हा वापर करणे. करणे. आता उदाहरणार्थ, पप्पाकडे टू व्हीलर आहे का तुझ्या? माहिती पप्पा घेते. सर नो. ओके. सायकल? आहे सर. हा, आता समजा सायकल आहे. तुझ्या सायकलचे जे टायर, टायर माहिती तुला? चाक. हो सर. आता चाक खराब झालं, मग ते काढलं. काढून टाकल्यानंतर त्याला एका झाडाला दोरी बांधून तुम्ही झोपाळा केला त्या टायरचा, हो की नाही? मग त्याचा काय केलं ओके. तुम्ही? येस रियूज सर. केला. त्याचं काय केलं? पप्पा रियूज. म्हणजे परत वापर केला. परत वापर केला. बरोबर आहे की नाही? आता एखाद्या कॅफेमध्ये गेलो येस आपण, सर. कॉफी, एखाद्या कॅफेमध्ये गेलो कॉफी प्यायला. तिथं बरेच सजावट असते. तिथं काही काही बऱ्याच बॉटल्स वापरलेल्या असतात किंवा टायर वापरलेले असतात, त्याच्यावरती रंगरंगोटी करून. येस सर. मग ते काय केलेलं असतं? त्याचा रिवापर केला असतं, रियूज केलेला असतं. रियूज. हा, तसं तसा हा शब्द आहे. चला, अर्थ मी काय कशाचं विचारलं होतं तुम्हाला? रीचं एक विचारलं होतं, त्याच्यानंतर विचारलं होतं प्रीचं एक विचारलं होतं, आणि एक आहे ते डिश. डिशच विचारलंय ना? हा, डिशच. ओके, डिशच विचारलं. या तिन्हीचा. गुड. समजलं बाळा मी काय शिकवतोय, तू काय बनवलं, काय सांगितलं? बाकीच्यांना कळतंय का? मी फक्त एका विद्यार्थ्याला विचारलं म्हणजे फक्त एकाच विद्यार्थ्याला विचारलं असं नाही. यस ऑर नो? काय चाललंय, कळतंय का? हा, समृद्धी कांबळे बरोबर आहे. चला, यस ऑर नो, समजतंय का? हा, ठीक आहे. गुड. उद्धव सानप अनम्यूट केलंय. सानप, उद्धव सानप कधीतरी अनम्यूट व्हा. हा माझा आता 10वा क्लास असेल. प्रत्येक क्लासमध्ये मी तुम्हाला अनम्यूट व्हा म्हणतोय. काय प्रॉब्लेम आहे? नेमकं पालक आहेत का शिक्षक आहेत? प्रत्येक क्लासमध्ये मी विचारतोय. उद्धव सानप, परत एकदा अनम्यूट करतो. हॅलो उद्धव सानप. हॅलो. उद्धव सानप. चला, होत नाही त्यांना. असो, चला, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. स्वरा,
हॅलो. स्वरा पाटील. अनम्यूट केले. स्वरा पाटील. Yes, sir. गुड इव्हनिंग. Yes, sir. गुड इव्हनिंग. Good evening, sir. चला या तिन्ही Yes, पैकी sir. Good evening. या तिन्ही पैकी कोणतं येतं तुला? कोणत्याच प्रिफिक्स नव्हतं येईल? सांग लवकर. Mm, या तिन्ही पैकी कोणता प्रत्यय, कोणता वर्ड यूज करून तुला प्रिफिक्स बनवता येईल? प्रिफिक्स म्हटलंय मी, सफिक्स नाही. सांग लवकर. येस ऑर नो. लवकर लवकर. हा real. हा. Real. काय म्हणते की? हॅलो. Real. रिअल नाही होत. Hello. हा रिअल शब्द नाही. स्वरा स्वरा दुसऱ्या स्वराला अनम्यूट केलंय. स्वरा गवांग आहे का क्लासमध्ये? स्वरा Yes, गवांग. sir. गुड इव्हनिंग. Yes, sir. Good evening. सांग मला या तिन्ही पैकी तुला कोणतं येते? सर मला ही अक्षर थोडी हे होत आहेत, काय होते? डार्क दिसतात, नीट दिसत नाहीयेत. बरं नाही दिसू दे. तुझ्याकडे वही पेन घेऊन बसली तू क्लासला? येस सर. मग एक नंबर टाक आणि आर ई लिहि. आर ई. ओके सर. पण मी काय शिकवलं कळलं का आतापर्यंत तुला? येस सर, मला हे मध्येच ते सांगताय ना ते समजत नाहीये. काय? हे आरी वगैरे सांगताय ना त्याचं काय करायचं ते समजलं नाहीये. हा मग मी तुला म्हटलं ना, तू पेन आणि वही घेऊन बसली ना, एक नंबरला आर ई लिहि, परत 2 ओळी सोड, 2 लाईन सोड, त्याच्या खाली पी आर ई लिहि, त्याच्या खाली 2 ओळी सोड आणि त्याच्या खाली 3 नंबरला डी आय एस लिहि. लिहिलं का? ओके सर. लिहा बरं सर्वजण. तुमचा काय ते क्लिअर होईल डाऊट सर्वांचाच. लिहिलं का रे सर्वांनी? पहा आता मी तर लिहितोय. मी तुम्हाला लिहायला लावलंय. एक नंबर टाका आणि आर ई लिहा. त्याच्या खाली 2 ओळी सोडा म्हटलंय. त्याच्या खाली 2 नंबर टाका. त्याच्यानंतर पी आर ई लिहा म्हटलंय. त्याच्या खाली 2 ओळी सोडा. त्याच्या खाली 3 नंबर टाकून तुम्हाला डी आय एस लिहा म्हटलंय. आणि याच्या पुढे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे आणि मग तुम्हाला आणखी विचारतो. आता एवढं होऊनही जर तुम्हाला समजत नसेल तर मग आता याच्यापेक्षा सोप्या पद्धतीत मी तरी नाही समजू शकत. चला, मी पहिल्यांदा वर्ड सांगितला होता राईट. त्या रिच्या डब्ल्यू आर आय टी ई आणि परत एका आपल्या ह्या विद्यार्थीने सांगितलं होता यूज. हे 2 वर्ड लिहायचे तुम्हाला ह्या रिच्या पुढं आणि ह्या रिच्या पुढं त्याला आर ई लावायचा, री राईट. आणि यूजच्या पूर्वी पण री लावायचे, रियूज. री राईट, रियूज. हे समजलं? आता प्रीच सांगतो तुम्हाला. प्रीचं एक उदाहरण देतो तुम्हाला. आता व्ह्यू, व्ही आय ई डब्ल्यू, या व्ह्यूच्या पूर्वी तुम्हाला प्री लावायचा आहे. शब्द बनतोय प्री व्ह्यू. म्हणला? आता डिश, डिशच्या पुढे तुम्हाला ऍग्री शब्द लिहायचा आहे. ए जी आर डबल ई, डिश ऍग्री. चला ठीक आहे. समजलं? तर आता हे उदाहरणं दिलेत. मला सर्वांनी होमवर्क मध्ये ह्या प्रत्येक या तिन्हीचे लिहून घ्या. प्रत्येकाचे 3-3 उदाहरणं पाठवायचे. काय तुमचे शब्द आता चॅट बॉक्स मध्ये नका पाठवू. हो, होमवर्क मध्ये पाठवा.
मी माझ्या चॅट बॉक्स मध्ये नंबर पाठवतो, मला होमवर्क आला पाहिजे. उद्या परत मीच क्लास घेतो. कसं कोण कोण सांगत नाही पाहूयात. ठीक आहे. होमवर्क आला पाहिजे. 9765943143. मी नंबर पाठवलेला आहे माझा. ठीक आहे. हा नंबर आहे माझा. ठीक आहे, लिहून घ्या. होमवर्क पाठवा. संध्याकाळी कोणी कॉल करू नका. करायचं असेल तर ऑफिशियल वर्क ऑफिशियल टायमिंग मध्ये करा, 10 ते 5 दरम्यान. ओके. आणि होमवर्क पाठवा. हे आपण कंटिन्यू करू उद्या. चला, आज थोडं देवीच्या तिथे कार्यक्रम असल्यामुळे मी आज थोडं लवकर बॅच सोडतो, एक 5 मिनिट अगोदर. ठीक आहे. चला, बाय, गुड नाईट, टेक केअर. होमवर्क पाठवा. थांबवतोय मी इथंच आता आपला क्लास. ठीक आहे. बाय, गुड नाईट.